जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. माझं नाव सोपान नारायण चौधरी, वाशिम. बोला. परमपूज्य गुरुदेव हा. चरणी साष्टांग नमस्कार. माझा पत्र प्रश्न, घरातील पत्नीमुळे सुना नातू नाती यांच्या सोबत कसा व्यवहार करावा, कसा करावा हे सविस्तर पूर्ण आम्हाला सविस्तर. हं. मुला आणि सून सगळे साथ मध्ये राहतात का? हो, एकातच. एकाच घरी. हो. हा, कोणाला दुःख द्यायचं नाही, कोणाची चुक्या बघायची नाही, बरं. एवढी जागृत ठेवायची. आणि मनामध्ये काहीतरी चुका दिसले कोणाचे, सूनचे हा. काय मुलाचे का पत्नीचे, तर प्रतिक्रमण करायचं. आपण ज्ञान घेतलंय का तुम्ही? हा, बरं बरं. ज्ञान घेतलंय का? हो, घेतलं ना. हो, हा इथे लिहिलंय तुम्ही. मी ज्ञान अमरावतीमध्ये घेतले होते. हो. तेव्हापासून मी घरातील लहान ओऱ्यांचा आपल्यापासून दुःख होऊ नये हा. म्हणून शांतपणे व्यवहार करत आलो आहे. आता मला मोक्षाला जाण्याचा मार्ग सांगा, कारण माझे कोणी ऐकत नाही. ऐकत नाही. चांगलं झालं, सुटले आपण. ऐकायचं ठीक झालं. त्याला माझं ऐका सांगायची जरूरत नाही. तुम्ही बोला, मी ऐकणार. बरं. मी बोललं तुम्ही ऐका असं माझी इच्छा नाही. अपेक्षाच काढून टाका. आणि खाय प्यायला सगळं देतात ना, हो. प्रेमाने राहतात ना सगळे. हो. आपण पण प्रेमाने राहू त्यांच्या बरोबर. बर. माझे ऐकत नाही आणि राहायचे असलेल तर राहा, नाही तर निघून जा. राहायचं असेल तर राहा, नाही तर निघून जा. आपण आहे ना, सोपानमधून निघून शुद्धात्म्यामध्ये या. हा शरीराचा हिसाब तर घरामध्ये राहायचा असेल, कुठे राहायचा हिसाब बांधून आणलाय. आपण ध्येय करा. सोपान नारायण चौधरी त्यांना सांगायचं, आपलं कर्माचा हिसाब पुरा करायसाठी जीवन आहे. कोणाचे दोष बघू नका, कोणाला दुःख देऊ नका. आणि ते काहीतरी वाईट बोलले तर आपण प्रतिक्रमण करायचं, माफी मागून घ्या मनामध्ये. ठीक आहे. हा. आणि तुम्ही त्यांची सेवा करायची असं घरामध्ये ना, माझं जरूर आहे, तुम्ही सेवा करीन, मला तुमची सेवा अपेक्षा नाही. आणि राहा, मग काही त्यांना हरकत नाही येणार. समजला ना? हो, समज. जय सचिन. ठीक. जय सचिन. जय सचिन.